विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। सोलापूरसह मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। दरम्यान दुसरीकडे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार आहे, मात्र त्यानंतर राज्याला उष्णतेच्या लाटेचा ताडका बसण्याची शक्यता आहे। उद्यापासून बहुतांश राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। मुंबईसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ होऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। पुण्यात पारा 42 च्या घरात गेला असून हीच स्थिती राज्यातील बहुतांश भागात राहण्याची शक्यता आहे। मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचे झाल्यास पुढील काही दिवस वातावरण कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहणार आहे। मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार असून आगामी आठवड्यात बहुतांश ठिकाणी पारा 40 पार करण्याची शक्यता आहे। गेला आठवडाभर पाऊस सुरू होता, त्यामुळे हवेत निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला होता। मात्र पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।